नमस्कार, मी सुवर्ण. दिवसभराच्या बातम्यांमध्ये स्वागत. त्रिपुरातल्या घटनेनं महाराष्ट्रात पडसाद उमटतायत. त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ मालेगावात काही मुस्लिम संघटनांनी बंदची हाक दिलेली होती. मात्र काही तरुणांनी बंदच्या काळात दगडफेक केली, तर नांदेडमध्ये देगलूर भागात पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. अमरावतीत मुस्लिम समाजानं मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागलं, तर दुकानांची तोडफोडही करण्यात आली. त्याचबरोबर भिवंडी शहरात त्रिपुरा घटनेचा निषेध करण्यात आला असून कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्याचे पडसाद महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये बघायला मिळाले, पण महाराष्ट्र अशांत करू नका असं आवाहन केलं जात आहे. न्यूज 18 लोकमत तर हे आवाहन करतच आहे. मात्र त्रिपुरातल्या घटनेचे मालेगावात पडसाद बघायला मिळाले. मालेगावमध्ये बंदला गालबोट लागलेला आहे. बंद दरम्यान तरुणांची दगडफेक बघायला मिळाली. तरुणांना पांगवण्याकरता पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, पण तणाव मात्र कायम आहे. शांतता राखा असं भुजबळांनी आवाहन केलेलं आहे. पालकमंत्री नाशिकचे ज्यांनी आवाहन केलंय की शांतता राखा. प्रशासनाकडून या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतली गेलेली आहे. त्रिपुरात जी काही घटना घडली त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू देऊ नका, महाराष्ट्र अशांत होऊ देऊ नका असं आवाहन न्यूज 18 लोकमत करतंय. पालकमंत्री नाशिकचे शांत राहण्याचं आवाहन करतायत. माझी विनंती सगळ्यांना राहील की ठीक आहे, असे काही काही लोक आहे लोकशाहीमध्ये जे बोलू नये ते बोलतात. त्याला मराठीमध्ये चांगला शब्द बरळतात असा शब्द आहे. तर याच्यामुळे क्रोधित न होता आपापसामध्ये जे अगोदरच आपण करोनाच्या या त्रासातून बाहेर येतो आहोत, तर एक आनंदी वातावरण सगळीकडे निर्माण होतं आहे. तर कुणी डोकं गरम करून घेऊ नये, शांत राहावं, आपापलं काम करावं. सरकार आहे, सरकार आपापलं काम करेल. पोलीस आहेत, पोलीस आपापलं काम करतील. शांतता राखणं गरजेचं आहे. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या संपर्कात आहेत. बब्बू, या घटनेविषयी काय सांगाल? आत्ताची परिस्थिती काय आहे? सुवर्ण, हा मुस्लिम संघटनांनी जो बंदचं आवाहन केलेलं होतं ते सकाळपासून दुपारपर्यंत बंद एकदम शांततेत होतं. मात्र 4 वाजेनंतर काही टोळकं आलं आणि त्यांनी बस स्टँड परिसरात दगडफेक करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे एकच पळापळ झाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला, लाठीचार्ज केला. मात्र त्यानंतर पुन्हा हा जमाव चाल करून आला आणि त्या जमाव वाढल्यामुळे पोलिसांनी अश्रूधूरच्या नळकांड्या फोडल्या, हवेत गोळीबारही केलेला आहे. सध्या नियंत्रणात आहे. धर्मगुरू आता बाहेर पडलेले आहेत. त्यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. राजकीय पक्षाचे जेवढे विविध राजकीय पक्षाचे जे नेते त्यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. विशेषतः धर्मगुरू देखील आता सर्व तरुणांना यांची समजूत काढताय की कोणत्याही परिस्थितीत मालेगावची जी शांतता आहे ती धोक्यात येऊ नये, यासाठी सर्वांनी शांतता राहा असं आवाहन धर्मगुरूंकडे केलं जातंय. पोलीस बळ वाढवण्यात आलेलं आहे. सध्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे. सुवर्णा, नक्की. बबू, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पण त्रिपुरातल्या हिंसेचे पडसाद आपल्याला मालेगावात बघायला मिळत आहेत. मालेगावामध्ये आत्ता परिस्थिती शांत आहे. पोलिसांनी सगळ्यांना पांगवलेलं आहे, पण तणावपूर्ण परिस्थिती नक्कीच आहे. पालकमंत्री नाशिकचे छगन भुजबळ यांनी आवाहन केलंय की महाराष्ट्र अशांत करू नका, शांतता राखा. त्रिपुरातल्या घटनेचे मालेगावामध्ये पडसाद उमटलेले आहेत. पण हा जो बंद मालेगावात जो बंद पाळण्यात आला होता तो दुपारपर्यंत शांततेत बंद होता. त्यानंतर एक टोळकं आलं आणि त्यांनी दगडफेक केली. गाड्यांवर झालेल्या दगडफेकीनंतर मालेगावातली परिस्थिती गंभीर बनली. आमचे प्रतिनिधी बब्बू आपल्या परत संपर्कात आहेत. बब्बू, ही घटना जर बघितली तर पोलिसांना पांगवण्याकरता बळाचा वापर सुद्धा करावा लागलाय. भुजबळ आता असं म्हणतायत की शांतता राखा किंवा महाराष्ट्र अशांत करू नका. काय सांगाल तुम्ही? खरं तर त्रिपुरात हे जे हिंसाचार झालेला आहे त्याचा परिणाम पडसाद महाराष्ट्रावर उमटावं हेच लोकांना पटत नाहीये. आणि विशेष म्हणजे मालेगाव सारखा जो संवेदनशील शहर आहे, इथे जातीय अनेक दंगली झालेले आहे, लोक होरपळून निघालेले आहे. अशा काळात इथे असा हिंसाचार होणं हे कितपत योग्य आहे असंही आता काही नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहे. एकूणच परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बळ वाढवण्यात आलेलं आहे. इतर जेवढे पोलीस बाहेरगावची
तिथे मालेगावला दाखल होत आहे. वरिष्ठ अधिकारी सर्व दाखल झालेले आहे आणि प्रत्येक भागात आता नाकेबंदी सुरू केलेली आहे आणि ठिकठिकाणी आता नियंत्रित म्हणजे जमावाला पांगवण्यासाठी, शांतता राखण्यासाठी विशेषतः प्रयत्न केले जात आहे, जेणेकरून आणखी हिंसाचार होऊ नये किंवा दगडफेक होऊ नये. मात्र गल्ली बोळातून काही टवाळखोर पोरं येतात, 2-4 दगड मारतात आणि पळून जातात. त्यामुळे त्या सगळ्यांनी परिस्थिती हाताबाहेर गेली आणि पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. धन्यवाद बब्बू माहिती दिल्याबद्दल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलतायत. अनुभव हो रहा है, लेकिन उन्होंने 47 में मिले हुए क्रांतिकारकों ने और महात्मा गांधी जी जैसे अहिंसात्मक आंदोलन से जिन्होंने स्वतंत्र प्राप्ति की, उस स्वतंत्र पर टिप्पणी करने का उनको कोई अधिकार नहीं है. क्योंकि उनकी भावना ये हो सकती है कि 14 में महसूस हुआ कि भाई हम स्वतंत्र हुए, तो उन शब्दों में कहना चाहिए. 14 से महसूस हुआ कि स्वतंत्रता मिली, 47 में बोलने की कोई आवश्यकता नहीं. ओके, चला. थँक्यू. कंगना राणावत यांनी जे उद्गार काढले, ज्यावर महाराष्ट्रभरातून देशभरातून टीका होते आहे, त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत, त्याविषयी जेव्हा चंद्रकांत पाटील यांना विचारलं तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना राणावतचं स्वातंत्र्य वर्षानिमित्तानं किंवा स्वातंत्र्याच्या वर्षानिमित्त 1947ला काय घडलं त्याविषयी बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी ते बोलायला नको होतं. त्यांच्या भावना 2014 साली त्यांना काय वाटलं या संदर्भातल्या त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या असत्या तर बरं झालं असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणतायत. पुन्हा आपण महत्त्वाच्या घडामोडींकडे वळतोय. नांदेडमधील बंदला हिंसक वळण लागलेलं आहे. शहरातील अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली आहे. मुस्लिम संघटनांनी बंद पुकारलेला होता. देगलूर नाका परिसरात पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली होती. दगडफेकीत एक पोलीस जखमी झालेला आहे. आपण मालेगावातल्या परिस्थितीनंतर नांदेडमधल्या परिस्थितीकडे येतो आहोत. नांदेडमध्ये बंदला हिंसक वळण लागलं. शहरात अनेक ठिकाणी दगडफेकी झाल्या. मुस्लिम संघटनांनी हा बंद पुकारलेला होता, पण देगलूर नाका परिसरात पोलिसांवरच दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये एक पोलीस जखमी झालेला आहे. सरतेशेवटी मग पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पण नांदेडमधली, मालेगाव पाठोपाठ नांदेडमधली ही घटना आपण बघतोय. मालेगावमध्ये दुपारपर्यंत बंद व्यवस्थित सुरू होता, पण नंतर एका टोळक्यानं दगडफेकीची घटना घडवली आणि त्यानंतर सगळा मालेगाव अशांत झाला. आणि तेच सेम नाशिकमध्ये सुद्धा, तेच सारखं नाशिकमध्ये सुद्धा बघायला मिळते. नांदेडमध्ये सुद्धा ही परिस्थिती बघायला मिळते. नांदेडमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक झालेली आहे. बंदला हिंसक वळण लागलेलं आहे. मुस्लिम संघटनांनी त्रिपुरात जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ बंद पुकारलेला होता, पण देगलूर नाका परिसरात पोलिसांवरच दगडफेक झाली. या दगडफेकीत एक पोलीस जखमी सुद्धा झालेला आहे. आत्ताची परिस्थिती नांदेडमधली काय आहे ती जाणून घेणार आहोत आपण. त्रिपुरातली घटना, ज्याचे महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये पडसाद बघायला मिळत आहेत. मालेगावामध्ये सुद्धा बंद मुस्लिम संघटनांनी घोषित केलेला होता. दुपारपर्यंत तो बंद व्यवस्थित सुरूही होता, शांततेत सुरू होता. मात्र मालेगावात दुपारनंतर त्याला हिंसक वळण लागलं. दगडफेकीची घटना घडली आणि नांदेडमध्ये सुद्धा तोच प्रकार घडलाय. ही जी दृश्य आपण आता बघताय ती नांदेडमधली दृश्य आहेत. आमचे MIMचे खासदार इम्तियाज जलील आपल्या सोबत आहेत. इम्तियाज जी, मुस्लिम संघटनांनी त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्याचा निषेध करण्याकरता बंद पुकारलेला होता. सगळ्या शहरांमधनं अशीच माहिती समोर येते की बंद शांततेत सुरू होता, मात्र काही गट समोर आले ज्यांनी दगडफेक केली आणि मग मालेगाव असो, नांदेड असो, वेगवेगळ्या ठिकाणी हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काय सांगाल? एक तर मी अशा प्रकारच्या कोणत्याही आंदोलनाला आम्ही समर्थन करणार नाही ज्याच्यामध्ये हिंसेचा उपयोग करता येईल. त्रिपुरामध्ये जे झालेलं आहे ते निंदनीय आहे, हे खरी गोष्ट आहे. पण मी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना हे विनंती करतो की त्यांनी आंदोलन करायचे असेल तर अशा प्रकारचा कोणत्याही प्रकार होऊ देऊ नका. आणि तिकडचे जे स्थानिक नेते आहेत त्यांची जबाबदारी आहे लोकांना कंट्रोल करण्याची. त्यासोबतच तिकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची जबाबदारी आहे त्यांनी संयमाने सिच्युएशनला हँडल करण्याची. आम्ही स्पष्टपणे मी सर्व लोकांना, महाराष्ट्राच्या लोकांना हे हात जोडून विनंतो
करतो की अशा कोणत्याही प्रकारचं असं आंदोलन करू नका त्याच्यामुळे आपल्याला हे जे आंदोलन आहे त्याचं काही गालबोट लागतील. आणि मी लोकांना सर्वांना एक शांतप्रिय मार्गाने आपण आपल्या जे संदेश पाठवायचा आहे सरकारला ते पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि अनेक शहरांमध्ये ते शांततापूर्ण झालेलं आहे. काही 1-2 ठिकाणी जे झालेलं आहे त्याचा मी निषेध करतो आणि मी लोकांना तिकडचे लोकांना हे विनंती करतो की अशा कोणत्याही प्रकारचा असा आंदोलन करू नका. इम्तियाज जलील, तुमचे हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. आंदोलनाची भूमिका योग्य आहे, आंदोलन करा पण ते शांततेत झालं पाहिजे, कुणाचंही नुकसान व्हायला नको, सरकारी मालमत्तेचंही नुकसान व्हायला नको. पण इम्तियाज जी काही असे समाजकंटक आहेत, मालेगावातही तेच बघायला मिळालं, नांदेडमध्येही तेच बघायला मिळालं की दगडफेक करायची आणि त्यानंतर मात्र सगळं वातावरण अशांत होतं. नांदेडमध्ये तर एक पोलीसही जखमी झालेला आहे. अशांवर कारवाई व्हायला हवी. मी एक स्पष्टपणे हे सांगतो की औरंगाबाद मध्ये ज्या प्रकारे शांतपूर्ण वातावरणामध्ये जे निषेध करायचं होतं ते निषेध केलेला आहे. पण काही समाजकंटक असा प्रकारचा हे याचा एक रिझनिंग म्हणून आपण की आपण काहीही करू शकतो आणि कुठल्याही प्रकारचा आपण हे हे जे घटना होऊ राहिलेली आहे ते प्रकारचं आम्ही कोणाही समर्थन करणार नाही. मी तिकडच्या स्थानिक लोकांना, स्थानिक जे पदाधिकारी आहे, अधिकारी आहे आणि तिकडचे जे लोक आहेत त्यांना हे मी हात जोडून विनंती करतो की अशा कोणत्याही प्रकारचं आंदोलन होऊ देऊ नका. जे लोकांनी असं केलं असेल त्यांना वगळून मला असं वाटतं की 99.9% जे लोक आहेत ते शांतपूर्ण मार्गाने हे करत आहे. फक्त 1.1% जे लोक आहे जे असा जेव्हा कुठेतरी असा आपण हे निषेध करण्यासाठी हे करतो तर ते अशा प्रकारचे हे जे वागणूक करत आहे ज्याच्यामुळे समाजाचा खूप मोठा नुकसान होतो. बरोबर, हे लोकांना समजण्याची आवश्यकता आहे. त्रिपुरामध्ये जे घडलेलं आहे ते नक्की आम्ही निषेध करण्यासाठी जे बंद पुकारलेला होतो त्या बंदाला म्हणजे अशा प्रकारचा गालबोट लागण्याची कोणत्याही कारण नाही आहे. आणि जे लोक करत आहे आम्ही त्याचा कोणत्याही प्रकारे समर्थन करणार नाही हे स्पष्टपणे सांगू इच्छितो. नक्की. इम्तियाज जी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. खासदार एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी वारंवार बोलताना आवाहन केलेलं आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना की बंद पुकारा पण तो शांततेत पुकारा. आंदोलन करायचं तर ते शांततेत करा. सामाजिक कुठेही तोल जाणार नाही किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही, कुणाची जीवितहानी होणार नाही, कुणी जखमी होणार नाही याची काळजी घ्या. त्रिपुरात जी घटना घडली ती निंदनीय घटना आहे. त्याचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला, त्याचं आम्ही समर्थन करतो. पण शांततेत बंद पुकारला जावा हे मात्र आहे. आणि ज्या कुठल्या समाजकंटकांनी कृत्य केलेलं आहे दगडफेकीचं किंवा अशांत परिसर करण्याचं त्यांच्यावर कारवाई करावी तिथल्या प्रशासनाने, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण इम्तियाज जलील वारंवार बोलताना आवाहन करत होते बंद शांततेत पुकारला जावा. औरंगाबादमध्ये शांततेत पुकारला गेलेला आहे आणि तसाच तो इतर शहरांमध्ये पुकारला जाणं नितांत गरजेचं आहे. तर त्रिपुरातल्या हिंसेचे अमरावतीतही पडसाद बघायला मिळाले. अमरावतीत मुस्लिम समाजाचा मोर्चा निघाला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. मोर्चेकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेकीत 2 पोलीस जखमी झालेत. 20 ते 22 दुकानांची तोडफोड करण्यात आलेली आहे. त्रिपुरातल्या हिंसेचे अमरावतीत पडसाद बघायला मिळाले. मोर्चा काढण्यात आला मुस्लिम समाजाकडून पण या मोर्चाला हिंसक वळण लागलं. मोर्चेकऱ्यांनी पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली आणि दगडफेक करताना 2 पोलीस जखमी झालेत. 20 ते 22 दुकानांची तोडफोड करण्यात आलेली आहे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे बीडमधून. जिल्ह्यातील 2 अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीडच्या नेकनूरमध्ये एकीने गळफास लावून घेत आपलं आयुष्य संपवलं. तर केज तालुक्यातील मस्साजोग इथं दुसऱ्या मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. दोन्ही मुलींच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जिल्ह्यात आत्महत्येचं प्रमाण वाढत असल्याचं यामुळे समोर येत आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2 आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत. 2 मुलींनी
आपलं आयुष्य संपवलंय। नेकनूर आणि केज या तालुक्यात आत्महत्येच्या या घटना घडलेल्या आहेत। एकीने गळफास लावून घेत आत्महत्या केली, दुसरीने विहिरीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलेलं आहे। 15-16 वर्षाच्या या मुली आहेत ज्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय। या दोन्ही घटना का घडल्या, या दोघींनी आत्महत्येसारखं पाऊल का उचललं याच्याविषयी तपास आता सुरू आहे। मात्र नेकनूर आणि केज या तालुक्यामध्ये या घडलेल्या घटनांमुळे बीड मात्र हादरून गेलेला आहे। बीडमध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय हेही समोर येत आहे। लातूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मांजरा साखर कारखान्यासमोर आंदोलन केलंय। FRP प्रमाणे ऊसाचे बिल तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। भाजप आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं। चालू वर्षी गळीत हंगाम सुरू झाला, मात्र गेल्या वर्षी गाळप केलेल्या ऊसाला शासनाच्या नियमाप्रमाणे भाव मिळाला नाही। वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील नियमानुसार FRP प्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाच्या बिलाची रक्कम मिळाली नसल्यानं आंदोलन करावं लागत असल्याचं यावेळी आमदार रमेश कराड म्हणाले। आज ह्या मांजराचं जर विचार केला तर 466 रुपये आजही शेतकऱ्यांची येणे बाकी आहे। रेणा कारखान्याचे 556 रुपये येणं बाकी आहे। विलास कारखान्याचं 399 रुपये येणं बाकी आहे। हे आम्हाला आता 30 नोव्हेंबरपर्यंत आपण द्यावं असं आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे। कार्यकारी संचालकांना आम्ही आता सांगितलेलं आहे आणि 30 नोव्हेंबरपर्यंत जर ह्यांनी आमचं बिल दिलं नाही किंवा आमच्या ऊसाची FRP दिली नाही तर आम्ही कारखान्यावर मोठ्या प्रमाणाच्यापेक्षा अजून मोठं आंदोलन भविष्य काळामध्ये करणार आहोत। तर ऊसाच्या दरवाढीवरून शेतकरी नेते राजू शेट्टीही आक्रमक झाले। त्यांनी जयंत पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्यावर टीका केली आहे। सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांमुळेच ऊसाच्या दरवाढीचा प्रश्न चिघळलाय अशी टीका त्यांनी केली। इतकंच नव्हे तर कायद्याप्रमाणे FRP जाहीर करा, अन्यथा मोठा भडका उडेल असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। कोल्हापूरच्या कारखान्यांना जमतं ते सांगली साताऱ्याच्या कारखान्यांना का जमत नाही असा सवाल राजू शेट्टींनी केलाय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस दराचा प्रश्न चिघळलेला आहे आणि शेतकरी आक्रमक झालेले आहेत। अजूनही वेळ गेलेली नाही, तर कायद्याप्रमाणे एक रकमी FRP जाहीर करावी, अन्यथा याच्यापेक्षाही मोठा भडका उडेल। शेतकरी आता ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही। जे कोल्हापूरला जमतं, जे सीमा भागातल्या कारखान्यांना जमतं, ते सातारा सांगलीच्या कारखानदारांना का जमत नाही? नाहीतर त्यांनी जाहीर करावं की आमचे कारखाने आजारी पडलेले आहेत। बुलेटिनमध्ये या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघत होतो। आता न्यूज 18 लोकमतचं आवाहन तुमच्यापर्यंत पोहोचवतो। त्रिपुरातल्या घटनेचे महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये पडसाद उमटत आहेत, पण न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करत आहे। महाराष्ट्राचा धार्मिक सलोखा कुणीही बिघडवू नका। महाराष्ट्राला सर्व धर्म समभावाची परंपरा आहे। महाराष्ट्राची बदनामी होईल असं वागू नका। आपल्याच बांधवांवर दगडफेक करू नका। पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या। बंद शांततेत पार पाडा। आणि आता वेळ झाली न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची। आम्ही कू ॲपवर झोपू योजनेतील घर 5 वर्षात विकण्यास परवानगी दिल्यानं झोपड्या वाढण्याची भीती आहे का असा प्रश्न विचारला होता, ज्यात 82% लोक म्हणतात हो झोपड्या वाढण्याची भीती आहे, तर 18% लोक म्हणतात नाही झोपड्या वाढण्याची भीती नाही। यासह बुलेटिनमध्ये म्हणजे दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतो। वेगवान घडामोडींचं काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।